नमस्कार. मी सौ वर्षा विश्वास देवधर. मी आज तुम्हाला मनाच्या श्लोकातील 11व्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो श्लोक असा आहे: जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. समर्थ म्हणतात की मनाला प्रश्न विचारला असता या जगात सर्वात कोणती व्यक्ती पूर्णपणे सुखी आहे. पण सुखाच्या मागे आपण धावत असतो. सुख हवं आहे याचा अर्थ काय ते सांगता येत नाही. पण समर्थ म्हणतात, मनाला प्रश्न विचारता तर उत्तर मिळते की खरंच जगात कोणतीही व्यक्ती अशी नाही, काही ना काहीतरी विवंचना, दुःख हे ठेवून दिलेले आहे. आणि म्हणून प्रत्येकाचे स्वरूप वेगळे आहे. विचारे मना तूच शोधून पाहे. आपण आपल्या याच्यात इतके गुंतलेले असतो की आपल्याला समोरची व्यक्ती दिसत नाही. आपण आपले दुःख दुसऱ्याच्या दुःखापेक्षा मोठे दिसत असते. पण समर्थ म्हणतात, चिंतनाने जर बाजूने विचार केला तर त्याचे दुःख आपल्यापेक्षाही मोठे असते. आपण पुढच्या ओळी, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. पूर्वजन्मीच्या वेळी आपण काहीतरी वाईट गोष्टी केल्या असतील तरी पूर्वजन्मातही त्याचे संचित असते. ते कसे तर आत्ता आपण काही जर चांगली कामं केली आणि रामाचा जप केला तर या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या पुढच्या पिढीला त्याचे संचित ठरू शकते. संचिताचा अर्थ काय? संचित म्हणजे आपण जर देवळात गेलो आणि देवळाच्या पायरीपाशी उभे राहिलो तर आपण जर आपल्या मनाला विचारले की आपण किती वेळा आपण या देवळात किती वर्ष या देवळात येतो आहे का, देवाचं दर्शन खरोखरच घेतो का आपण, देव आपल्यासमोर आहे का. तर देवाला आपण प्रत्यक्षपणे न्याहाळीतसुद्धा नाही आणि जातो, घंटा वाजवतो घंटा वाजवतो, मान खाली घालतो किंवा डोळे मिटून नमस्कार करतो आणि आपले रडगाणेच गातो. हे करत असताना जर आपण भगवंताचे दर्शन कुठे घेतो तर समर्थ म्हणतात, प्रपंच करावा नेटका, मगच धरावा परमार्थ विवेका. प्रपंचात आपण कर्तव्यबुद्धीने जर संसार केला तर आपण उभा केलेला संसार असतो तो आपण काय करतो तर आपण सगळी कामं आटपतो, सगळ्या सिरियल बघून घेतो आणि थोडा वेळ राहिला आहे तर बघूया आपण मनाचे श्लोक वाचून. याला परमार्थ म्हणत नाहीत. आपण जर पूर्णपणे पटापट आपण आपली कामे आवरली आणि मगच आपण ध्यानाला म्हणजे पटापट कामे आटपून मगच आपण ध्यानाला बसलो तर ते असे टार्गेट आपले असायला पाहिजे.
ते करत असताना जेव्हा अशा सद्भाव आपल्याला निर्माण होतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भगवंताला जोडले जातो. असं त्यानंतर एक दृढ विश्वास निर्माण होतो की आपण सगळी चिंता या भगवंताला आहे. आता मी निश्चिंतपणे याची उपासना करायला मोकळे आहे. शेवटी समर्थांची एक ओवी आठवते. मनी त्याची भोगावया मीचा जगात आलो शुभाशुभ होणार काही कळेना पुढे प्राप्त ब्रह्मांडिकाही कळेना. आज या स्पर्धेच्या निमित्ताने अनुराधाताईंनी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ मी ऐकताना मन शांत व आनंदी होत होते. अशा प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी मी अनुराधाताईंना धन्यवाद देते. जय जय रघुवीर समर्थ.